जय शिवराय भावा. रियालिटी जी कुणालाच आवडत नाही त्या सिरीजमध्ये तुझं स्वागत आहे. हा पहिला व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये भाऊ मी रियालिटी सांगायचा प्रयत्न करतोय. जी रियालिटी कडू असते पण सत्य असते. ओके. आणि ह्या रियालिटीच्या सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळं भेटणार आहे बरं का. सगळं जे 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 तुम्ही स्वतः रिलेट करताय किंवा माइंड तुम्हाला माहिती पण नसतील खूप साऱ्या गोष्टी पण त्या घडतायत. पण त्याच्यामुळे भावा तुला, तुझ्या मित्राला, तुझ्या आणखीन सभोवतालच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला मदत होईल. त्यामुळे ही सिरीज पूर्ण बघायची. ओके. आज पहिला व्हिडिओ आहे आणि आज रिॲलिटीचा खूप महत्त्वाचा टॉपिक मी कव्हर करतोय. गावाकडून येणारी पोरं शहरासारख्या सिटीमध्ये लाईक पुण्यासारख्या सिटीमध्ये, मुंबईसारख्या सिटीमध्ये येऊन कशा प्रकारे आपल्या मेहनतीचे पैसे बर्बाद करत आहेत. कडू आहे बरं का, पण खरंच सत्य आहे. तुला रिलेट केलं तर तू लाईक कर, नाही तर नको पण करू. ऐक विषय काय होतो, ऐक सांगतो. विषय असा होतो पोरांनो, पोरं काय करतात, ग्रॅज्युएशन करतात. ओके. ग्रॅज्युएशन करतात, मग ते खेड्यापाड्यातून येतात, नगर साईड, बीड साईड, धाराशिव, सातारा, सांगली त्या साईडकडून पुण्यासारख्या ठिकाणी येतात. ओके. किंवा हैदराबादसारख्या ठिकाणी जातात, मुंबईसारख्या ठिकाणी जातात, बेंगलोरसारख्या ठिकाणी जातात आय टी कोर्सेस करण्यासाठी. आय एम टॉकिंग अबाउट ओनली आय टी कोर्सेस इन दिस व्हिडिओ. ओके. पुढले व्हिडिओ वेगवेगळ्या पार्टवरती येतील. जातात करण्यासाठी, पण त्यांच्या डोक्यामध्ये काही म्हणजे पुढला विचारच नसतो की बाबा पुढं मी कोर्स कसा करणार आहे, माझं लाईक पुढलं प्लॅनिंग काय असणार आहे, नथिंग. त्यांनी फक्त कोणाकडून तरी ऐकलेलं असतं की बाबा हां, याने कोर्स केला, याला 10 लाखाचं पॅकेज भेटलं, 5 लाखाचं पॅकेज भेटलं, एवढंच ऐकलेलं असतं. किंवा कॉलेजमधल्या स्टाफने किंवा शिक्षकांनी सांगितलेलं असतं असं असं करा, स्पेशलायझेशन करा. ते ऐकतात, येतात, फक्त एवढंच. बाकी ते कुठलाही रिसर्च करत नाहीत, कुठला क्लास चांगला आहे. ओके. हे याच्यातून तुला हे शिकायचं आहे बरं का. रिॲलिटीमधून मित्रांनो आपण एक्सपिरियन्स घ्यायचा असतो, आपण शिकायच्या असतात गोष्टी. त्यामुळे या रिॲलिटीच्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला खूप भेटणार आहे. ओके. पण ते काहीच चेक करत नाहीत बरं का. क्लास चेक करत नाहीत, क्लासचे रिव्ह्यू चेक करत नाहीत, तिथला प्लेसमेंट रेशो चेक करत नाहीत, कसं शिकवलं जातं हे चेक करत नाही, काही चेक करत नाहीत. ओके. इवन चेक केलं तरी उगं 2-3 जणांना विचारणार आणि म्हणणार ओके दिस क्लास इज व्हेरी बेस्ट. किंवा त्यांच्या 2-3 ॲडव्हर्टाईज बघणार इंस्टाग्रामवरती प्लेसमेंटच्या वगैरे. त्यांना भारी वाटणार, अरे प्लेस होतात पोरं, मी पण प्लेस होणार, माझं पण स्वप्न साकार होणार. नक्की या या होपच्या आहेत, या आशा आहेत, प्रामाणिक आहेत. याच्या मागं शुद्ध भावना आहे हे मी समजू शकतो. पण मित्रांनो याच्या नंतर जे तुमच्यासोबत होणार आहे ते खूप भयानक होणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय आयडिया आहे? अशी हजारो पोरं पुण्यासारख्या ठिकाणी आली आणि परत गावाकडे निघून गेली. माझ्या समोरचे आहेत, माझ्या जवळचे आहेत. आली, निघून गेली. आता गावाकडे जाऊन काय करताय? काही नाही. मुली होत्या, मुलींची लग्न झाली, पोरांनी दुकानं टाकली. नाही, रिॲलिटी आहे, कडू आहे पण सत्य आहे. आता कमेंट सेक्शनमध्ये बोला, ज्यांच्यासोबत हे झालंय, ज्यांनी हे फेस केलंय, कमेंट सेक्शनमध्ये या आणि बोला. मग यांच्यासोबत हे का झालं? हे का झालं याच्यावर्षी मी बोलेल बरं का. पण एक सांगू का, हे त्यांच्यासोबत झालं, हे त्यांच्यामुळं झालंय, स्वतःमुळं झालंय. त्यांना राग येईल माझा, पण ते तुमच्यामुळे झाले भाऊ. सर आमच्यामुळे कसं काय झालं आणि आम्हाला काय माहीत होतं का? असा विषय नसतो. तुम्हाला माहीत नव्हतं, माहीत करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. बरोबर आहे. माहीत करून घेणे तुमची जबाबदारी आहे. इव्हन तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं नॉलेज नाही भेटलं, तुम्ही स्वतःहून एफर्ट्स घेऊन सुद्धा जॉब घेऊ शकत होते, तरी पण नाही घेतला. ही तुमची चुकी आहे. बरोबर आहे. पहिली तर चूक काय माहिती आहे का, तुम्ही जो क्लास चूज केला तो रॉंग चूज केला. पहिली चूक ही आहे. कारण खूप इम्पॉर्टंट असतो हा फेज मित्रांनो. ग्रॅज्युएशन नंतर एखादं स्पेशलायझेशन तुम्ही करताय, जावा, पायथॉन, व्हॉटएव्हर, आणि तो क्लासच तुम्हाला जर चुकीचा भेटला, करिअर तुमचं पूर्ण त्या ठिकाणी शून्यावर येऊन बसतं. म्हणजे बघा, तिथून सुद्धा पुढं जाणारे खूप जण असतात खूप जण. पण 100रातले ते 10 जणच असतात. ठीक आहे. 90 जण गिवअप करून देतात आणि मस्तपैकी जय जय महाराष्ट्र म्हणून गावाकडे निघून जातात. मग पुण्यात येऊन लाखोचा पैसा खर्च करून 2 लाख रुपये पोरं खर्च करतात 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये निघून जातात. आता हा एक वेगळा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय होतं, पोरं येतात पुण्यासारख्या ठिकाणी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 5-5 वर्ष मी बघितलेत. 5-5 वर्ष राहतात मुलं मुली, 5-5 वर्ष. गावाकडे सांगतात आता जॉब लागेल, मग जॉब लागेल, किंवा ते काहीतरी पार्ट टाइम जॉब बघतात. ठीक आहे, इट्स गुड, नॉट, मी म्हणत नाही गुड नाही. पण तुम्ही ज्या पर्पजसाठी आलात तो कुठं आहे तुमचा जॉब? तुम्ही कोणत्या पर्पजसाठी आलात? मला आय टीमध्ये, माझं स्वप्न आय टीमध्ये मला जॉब भेटला पाहिजे, हे तुमचा पर्पज. 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, लाईक यू आर डुईंग
एनी अदर वर्क. ठीक आहे, हे ठीक आहे, ओके, तुम्ही तुमच्या ज्या स्वतःच्या गरजा भागवताय, स्वतः इंडिपेंडेंट मध्ये पैसे कमवताय, घरच्यांना मागत नाहीये, ठीक आहे. बट व्हॉट युअर ड्रीम, व्हॉट अबाउट युअर ड्रीम, तुमचं जे ड्रीम आय टी मध्ये जॉब घ्यायचं त्याचं काय, राईट. मग तिथं कुठंतरी तुम्ही कमी पडताय. असे खूप जण आहेत बाबा, तू बघ जरा पुण्यामध्ये जाऊन बघ, खूप जण आहेत, मी स्वतः भेटलोय, बोललोय. मग ही परिस्थिती निर्माण कोणी केली? त्यांनीच निर्माण केली. कोण करणार आहे दुसरं? बोला त्यांना, बघा कमेंटमध्ये या, तुम्ही बोला या विषयावरती. कारण ही रियालिटी आहे, जी रियालिटी कोणाला आवडत नाही. हा दुसरा वर्ग झाला. तिसरा वर्ग तर येडा आहे, पूर्ण पूर्ण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, राम भरोसे. ते येतात कशासाठी माहिती आहे का? काही नसतं, मित्र चाललाय चला, येणार पूर्ण टाइमपास, पूर्ण टाइमपास. त्यांना ना आई बापाची पैशाची कदर असते, ना स्वतःच्या आयुष्याची कदर असते, ना करिअर, ना फ्युचर, नथिंग, काहीच नसतं. मग जेव्हा त्यांच्या नडीला इथे येतं, 6 महिने संपतात, कोर्स संपतो, मग त्यांना लक्षात येतं, अरे मी तर जॉबसाठी आलो होतो. हा पण एक वर्ग आहे जो पूर्ण टाइमपास करण्यासाठी, पुण्याची हवा घेण्यासाठी येतो, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा हैदराबादमध्ये, कुठेही फक्त हवा घेण्यासाठी पूर्ण टाइमपास करत राहतो, काही नाही करत. उठायचं 1 वाजता, मस्त गिरायला जायचं मेसला, परत यायचं, परत झोपायचं. अरे झोपतो तरी किती, परत संध्याकाळी निवांत आणखी फिरायला जायचं. अरे मी पुण्यासारख्या ठिकाणी आलो तर फिरणं वगैरे नाही, एन्जॉय झाला पाहिजे. एन्जॉय करायला आला भावा इथं, काय राहो. 6 महिने पूर्ण ह्याच्यात निघून जातात, मग त्याला कळतं यार आता घरचे मला बोलणार की काय झालं जॉबचं. मग त्याला वाटतं यार आता चालू कर, मग तेव्हा चालू करतोय ती. हा वर्ग वेगळा आहे. हे व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहेत, ज्यांच्या डोक्यामध्ये वेगळी स्वप्न भरली ती, अरे असं होणार तसं होणार. मित्रांनो, ह्या रियालिटीला ॲक्सेप्ट करा, ही रियालिटी आहे, हे खूप सणासोबत घडतंय. दॅट्स वाय आय एम एक्सप्लेनिंग. आता नवीन पुढचा एखादा व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये मी आणखीन काही रियालिटी सांगेन, ज्या रियालिटीमध्ये पटणार नाही, हे पटणार नाही कोणाला. आता मला काही जण कमेंट सेक्शनमध्ये काय म्हणतील माहिती आहे का, हे काहीतरीच बोलतात सर, असं थोडी असते. पटत नसतं, खरं पटत नसतं, पण खरं खरंच असतं, खरं खरंच असतं, सत्य कधी हारत नसतं. खरं आहे, खरं आहे. तुम्ही बघा, थोडंसं बाहेर निघा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. गाठा जरा आय टी कोर्सची पोरं, बघा काय करतायत. ज्यांनी स्वप्न घेऊन आले, जावा कोर्स करणार, पायथन कोर्स करणार आणि मी माझं ड्रीम जॉब घेणार, किती किती पर्सेंट आहे, 100 मधले किती जण प्लेस झालेत, याचा रेशो काढा. खूप शॉकिंग आहे हा रेशो, खूप शॉकिंग आहे. मग असं नाही का जॉबच नाहीत मार्केटमध्ये, अरे जॉब्स खूप सारे आहेत, खूप सारे जॉब्स आहेत, पण त्या एबल क्वालिटी नाहीये. दॅट इज द ट्रूथ गाईज, हे मान्य करावं लागेल. दॅट इज द ट्रूथ. जॉब्स खूप सारे आहेत, फक्त क्वालिटी स्टुडंट भेटत नाही आहेत, कळतंय. त्यामुळे भावा, तू पण कोर्ससाठी येणार असशील किंवा कशासाठी येणार असशील, हे रियालिटीचे व्हिडिओ मात्र आपले नक्की बघून जा. ओके, ह्या 3 कॅटेगरीची पोरं तुला बघायला भेटतील, ओके, ज्या की मी ऑब्झर्व केलं. आणि खूप सारं मला एक्सप्लेन करायचं, पण एकाच व्हिडिओमध्ये सगळं मी नाही सांगत, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट कर, सबस्क्राईब करून ठेव, लाईक करून ठेव, ओके. नवीन व्हिडिओ रियालिटीवरती लगेच येतोय, लगेच.